नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत जी सरळ सेवा भरता आलेली आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओंचे अपडेट्स किंवा भरतींचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. गट ब आणि गट क याची जाहिरात 5 ऑक्टोबरला आलेली आहे. ही जाहिरात ऑलरेडी डिसेंबर 2023मध्ये प्रकाशित झाली होती, परंतु काय कारणास्तव त्यांनी ते कॅन्सल करून पुन्हा एकदा नवीन वॅकन्सी मॅट्रिक्स ॲड करून नवीन जाहिरात काढलेली आहे. तत्पूर्वी तुम्ही जर या आधी ऑलरेडी जर अर्ज केला असेल तर तुम्हाला त्याची रिफंडची विंडो ओपन झालेली आहे. तसं त्यांनी सर्क्युलरसुद्धा त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेलं आहे. तुम्ही जर अगोदर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्याची फी रिफंड करू शकता 5 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत. त्याची लिंकसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. या लिंकवर जाऊन तुमची इन्फॉर्मेशन भरून तुम्ही तुमचे फी रिफंड भरू शकता. या जाहिरातीची संपूर्ण PDF तसेच ॲप्लिकेशनची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तुम्ही जाहिरात बघू शकता. तसेच ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हा 12 ऑक्टोबरपासून आहे. 12 ऑक्टोबरला ॲप्लिकेशनची लिंक ही ॲक्टिव्ह होणार आहे. त्यानंतर ती लिंक मी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तत्पूर्वी आपण संपूर्ण जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत. जाहिरातीची संपूर्ण PDF मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा टाकलेले आहे. तुम्ही जर आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्यावर तुम्हाला भरती संदर्भाचे अपडेट्स किंवा स्टडी नोट्स मिळून जातील. ही जी भरती आहे ही आपला आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक हे जे हेडक्वार्टर आहे त्यांच्या अंतर्गत जे अप्पर आयुक्त कार्यालय आहेत ते म्हणजे नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेतील वर्ग 3 त्याचे पदांची नावं त्यांनी दिलेलं बघा. विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ, आदिवासी विकास निरीक्षक, नॉन पेसा, वरिष्ठ लिपिक सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंक लेखक, गृहपाल स्त्री पुरुष, अधीक्षक स्त्री पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर यांचे हे संपूर्ण पदाची जाहिरात आलेली आहे. तुम्हाला अर्ज करण्याचा कालावधी सुरू होणार आहे 12 ऑक्टोबर दुपारी 3 वाजल्यापासून 2 नोव्हेंबर रात्री 12पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची लिंकसुद्धा त्यांनी या वेबसाईटवर दिली आहे. या वेबसाईटवर तुमची ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक 12 ऑक्टोबरला ओपन केली जाईल. प्रत्येक अप्पर आयुक्त जे विभाग आहे त्या विभागातील ही पदं आहेत. पहिलं पद आहे बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक त्याचं पद आणि त्याची वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे. S14 म्हणजे 8,600 ते 1,22,800. याचा अर्थ तुमची ही जी पहिली संख्या आहे 8,600 हे तुमचं वेतनचं बेसिक असणार आहे. त्यावर तुमचा विविध भत्ते लागून तुमची सॅलरी कॅल्क्युलेट केली जाईल. या ठिकाणी त्यांनी प्रवर्गनिहाय किंवा आरक्षणनिहाय त्यांनी वॅकन्सी मॅट्रिक्स दिले आहेत. तुम्ही बघू शकता. प्रत्येक पोस्टची सॅलरी वॅकन्सी मॅट्रिक्स आहे. वॅकन्सी मॅट्रिक्स बघून तुम्ही अर्ज करण्यासाठी ज्या पदासाठी पात्र आहात त्या ठिकाणी अर्ज करू शकता. PDF संपूर्ण वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. प्रत्येक अप्पर आयुक्तातील वॅकन्सी मॅट्रिक्स त्यांनी दिलेले आहेत. प्रवर्गनिहाय, समांतर आरक्षणनिहाय ते तुम्ही बघू शकता जाहिरातीमध्ये. त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या अटी व शर्ती आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला असं सांगितलं की जाहिरातीमध्ये काही पदांसाठी समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ते पदे उपलब्ध होऊ शकतात किंवा जे आत्ता पदे आहेत त्यामध्ये पदसंख्या घट किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षण जसं की तुमचं महिला असेल, खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्या संदर्भात सांगितले की काही पोस्टना ते वॅकन्सी नाहीत उपलब्ध. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा ॲप्लिकेशन ऑनलाईन सुरू झाल्यानंतर त्याची कमी जास्त होण्याची शक्यता आहे. परंतु पकडून चाला की ॲज इट इज वॅकन्सी तुमच्या राहतील. त्यानंतर ज्या महिला आरक्षित पदासाठी दावा करणार आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल आदिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच तुम्ही ज्या कॅटेगरीतून प्रवर्गातून अर्ज करणार आहात ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
त्यानंतर विविध प्रकारचे जे समांतर आरक्षणाचे निकष आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही PDF मध्ये बघू शकता, ते तुम्हाला ऑलरेडी माहीत असतील. त्यामध्ये प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, अंशकालीन असेल, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमची वयोमर्यादा आहे तुम्हाला माहीत असेल, नॉर्मली 18 ते 38 वर्ष असते खुल्या प्रवर्गासाठी, आणि जे मागासवर्गीय प्रवर्गामध्ये असतील त्यांना 18 ते 43 वर्ष म्हणजे 5 वर्षे वाढवून भेटलेलं आहे. 18 ते 43 वर्ष जे नॉन क्रिमिनलमध्ये मोडतात ते. त्यानंतर शैक्षणिक अर्हता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे प्रत्येक पदासाठी. पहिलं जे पद आहे हे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी S14, याचं जे क्वालिफिकेशन आहे हे सांगितलं की कोणत्याही विद्यापीठात म्हणजे थोडक्यात काय BA BCom BSc तुम्ही जर असाल किंवा तुमच्या लॉमधून पदवी असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात. दुसरा त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा की द्वितीय श्रेणीतलं म्हणजे सेकंड क्लास, फर्स्ट क्लास नसला तर सेकंड क्लासला तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर संशोधन सहाय्यक, त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे थोडक्यात कोणत्या शाखेची पदवी, आणि पुढे जे त्यांनी दिलेलं आहे गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी हे जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. परंतु तुमच्याकडे जर एनी डिग्री असेल ग्रॅज्युएशनची तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. त्यानंतर तिसरी पोस्ट आहे उपलेखापाल मुख्य लिपिक वेतन श्रेणी S13, यासाठी सुद्धा कोणत्या शाखेचे पदवीधर पात्र आहेत. चौथी पोस्ट आहे आदिवासी विकास निरीक्षक, त्यासाठी सुद्धा एनी ग्रॅज्युएट पात्र आहेत. परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण क्षेत्रातील पदवी धारण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील असं त्यांनी म्हणले, प्रेफरन्स राहील. परंतु तुम्ही जर कोणत्याही शाखेचा पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक या सुटासाठी कोणत्याही शाखेचं पदवीधर, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासाठी तुमची जर डिग्री असेल, BSc मॅथमॅटिक्स, BA इकॉनॉमिक्स, BCom, BSc स्टॅट, तर तुम्हाला अधिक पसंती राहील नियुक्तीसाठी म्हणजे जॉईनिंगच्या वेळेस. त्यानंतर स्टेनोग्राफर आहे बघा, 10वी पास आणि 80 स्टेनो तुम्हाला पाहिजे, आणि टायपिंग इंग्लिश 40 मराठी 30. अधीक्षक पुरुष तुम्हाला ज्या खालच्या 3-4 पोस्ट ज्या आहेत अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री, त्यानंतर गृहपाल पुरुष स्त्री, यासाठीची जी क्वालिफिकेशन आहे हे कसं आहे बघा की तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये दिलेलं आहे बघा. पॉझेसिव्ह डिग्री इन रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन सोशल वेलफेअर और सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन और ट्रायबल डेव्हलपमेंट और ट्रायबल ॲडमिनिस्ट्रेशन ब्रँच, ही जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही यावरील 3-4 पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर ग्रंथपाल आहे बघा, वेतन श्रेणी आहे S8, 10वी पास, आणि तुमच्याकडं जर ग्रंथालय प्रशिक्षणमधील प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, किंवा डिप्लोमा असेल तुम्हाला त्यासाठी आणि अनुभव असेल तर तुम्हाला जास्त पसंती राहील. सहाय्यक ग्रंथपाल 10वी पास, आणि तुम्हाला मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक, यासाठी फक्त 10वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता, फक्त 10वी पास. त्यानंतर कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, यासाठी तुम्हाला 10वी पास आणि फोटोग्राफीमधला तुम्हाला डिप्लोमा असणं गरजेचं आहे. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, कोणत्याही शाखेची पदवी जर असाल तुम्ही तर त्याला अर्ज करू शकता. त्यानंतर हायर ग्रेड स्टेनोग्राफर, तुम्हाला 10वी पास आणि तुम्हाला इंग्रजी 120, मराठी 120 स्टेनो असणं गरजेचं आहे. तसंच टायपिंग MSc. त्यानंतर निम्न श्रेणी लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, यासाठी 100 इंग्लिश मराठी स्टेनो, टायपिंग MSc. त्यानंतर तुमची जी ही अर्हता आहे किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे हे तुमचं 1 नोव्हेंबर 2024 रोजी अनुभव असेल किंवा शैक्षणिक अर्हता पूर्ण असणं कंपल्सरी आहे. तुमचं 1 नोव्हेंबरला जर पूर्ण असेल तरच तुम्ही पदासाठी अर्ज करू शकता. तुमचा निकाल 1 नोव्हेंबर 24 रोजी लागलेला असावा. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर तुमची जी आहे ही तुम्हाला तुमची जी एक्झाम आहे ही ऑनलाईन मोड एक्झाम होणार आहे. एकच एक्झाम आहे, सरळ सेवा असल्यामुळे. तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे हा फक्त मराठी लँग्वेजमध्ये दिसणार आहे तुम्हाला. मराठी लँग्वेजमध्ये, बाय लँग्वेज तुमचा पेपर नसणार आहे. एक्सेप्ट इंग्लिश सेक्शन, तुमचे जे
तीन सेक्शन आहेत. मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. या तिन्ही क्वेश्चन तुमचे मराठीमधून असतील एक्सेप्ट इंग्लिश, आणि इंग्लिश सेशन तुमचं ऑलरेडी इंग्लिशमध्ये असेल. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असतील. त्यानंतर तुमचा जो सिलेबस आहे बघा, तो असणार. मराठी तुम्हाला दिला आहे सिलेबस बघा. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. प्रत्येकी 25 क्वेश्चन 50 गुण. एक प्रश्न 2 गुणांना, 25 प्रश्न 50 गुण, असे 200 गुणांचा पेपर असेल. वेळ असेल 120 मिनिटं, म्हणजेच 2 तासाचा वेळ असणार आहे. स्टेनोग्राफर पदासाठी त्यांनी 25-25-25 क्रायटेरिया लावला आहे 1 तासाचा. त्यामुळे तुमचे बाय चान्स ते स्किल टेस्ट घेऊ शकतात. बाकी सर्व पदांसाठी ते 200 गुणांचा पेपर आहे. 100 प्रश्न 200 गुणांना, 120 मिनिटं. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, कारण की सरळ सेवा भरती आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. यासाठी सिलेबस किंवा डिटेल सिलेबस किंवा पुस्तके, या संपूर्ण पुस्तकांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सरळ सेवेच्या पुस्तकांची लिंक. तुमच्याकडे जर पुस्तकं असतील तर तुम्ही ती वापरू शकता. अदरवाईज तुमच्याकडे जर बुक नसतील तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एक्झाम फी आहे तुम्हाला ओपनसाठी, तुम्हाला माहिती आहे आता ही सरळ सेवेसाठी की 1000 रुपये आहे, आणि कास्टसाठी 900 रुपये. ही जी एक्झाम आहे ही IBPS तुमची कंपनी घेणार एक्झाम, IBPS कंपनी. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची अट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल म्हणले की तुम्ही कोणत्याही अप्पर आयुक्त कार्यालयाच्या पदासाठी अर्ज करू शकता. फॉर एक्झाम्पल नाशिक, ठाणे, जे आता आपण बघितले आहेत अप्पर आयुक्त कार्यालय, त्यामध्ये तुम्ही कोणत्याही कार्यालयामध्ये अर्ज करू शकता. परंतु तुम्हाला सामान्य पदासाठी अर्ज करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल नाशिक आणि अमरावतीमध्ये तुम्ही एकाच पदासाठी अर्ज करू शकत नाही. परंतु नाशिक आणि अमरावती आयुक्त ऑफिसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करायचा आहे, स्वतंत्र फी भरायची आहे. फक्त एवढंच की तुम्हाला सेम पोस्टसाठी प्रत्येक रिजनमधून अप्लाय करता येणार नाही. बाकी डिफरंट पोस्टसाठी तुम्ही डिफरंट आयुक्त ऑफिसमधून अर्ज करू शकता. तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचे 12 ऑक्टोबरपासून 2 नोव्हेंबरपर्यंत. त्यानंतर सूचना दिल्यात बघा, ते तुम्ही वाचू शकता अर्ज करण्यासाठी. ऑनलाईन अर्ज करताना तुमच्याकडं डॉक्युमेंट जे आहेत हे तुम्हाला फोटो, सिग्नेचर, डाव्या हाताचा जो अंगठा आहे त्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईचा. त्यानंतर तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे काळ्या शाईने. त्यानंतर त्याचं डिक्लेरेशनचा जो नमुना आहे या ठिकाणी त्यांनी दिलं आहे बघा, हे तुम्हाला डिक्लेरेशन तुम्हाला काळ्या शाईने लिहून खाली बॉटम साईडला सिग्नेचर करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. कारण की ही जी एक्झाम सांगितलं मी की IBPS कंपनी घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट अपलोड करायला लागणार नाहीत आत्ताच. त्यानंतर त्यांनी अर्ज भरण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला दिली आहे बघा, की तुम्हाला कशाप्रकारे ऑनलाईन करायचं आहे तुम्ही वाचू शकता, किंवा तुम्ही ऑलरेडी IBPS कंपनीचे फॉर्म भरले असतील, त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. डॉक्युमेंट फक्त क्लिअर अपलोड करा स्कॅन करून. त्यानंतर तुमच्याकडे ईमेल साईट असणं गरजेचं आहे. एक्झाम सेंटर हे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ते अवेलेबल असणार आहेत. बाय चान्स जर जास्त विद्यार्थी आले किंवा नसतील तर तुम्हाला इतरत्र जावं लागेल, परंतु जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक्झाम सेंटर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्यांनी हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, जर मल्टिपल शिफ्ट झाल्या एका पोस्टसाठी तर नॉर्मलायझेशन पद्धतसुद्धा त्यांनी दिलेलं आहे की नॉर्मलायझेशन होऊ शकतं. तर तुमच्या मल्टिपल शिफ्टमध्ये एक्झाम झाल्या एकाच पोस्टसाठी तर नॉर्मलायझेशन होऊ शकतं. यामध्ये तुम्हाला जर फॉर्म भरताना काय अडचण आला टेक्निकल, तर हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेले आहेत. आणि भरती प्रक्रियेविषयी तुम्हाला जर काय अडचण असतील तर ते सुद्धा नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. वरचे 2 नंबर आहेत टेक्निकल प्रॉब्लेमसाठी फॉर्म भरताना. आणि भरतीबद्दल तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्ही टोल फ्री क्रमांक जो खालचा आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. अर्ज करायचे तुम्हाला 12 ऑक्टोबरपासून. तर ही अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात आहे. आय होप ही तुम्हाला समज असेल. याबद्दल तुमची काही शंका असतील, काय अडचण असेल, तुम्ही बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.